खरी गोष्ट आहे. तुम्ही कधीपासून असता इथे? 20 वर्ष. आणि मग तुम्हाला काय वाटतं कसं तुम्हाला लेणीबद्दल काय वाटतं मला लेणीबद्दल? लेणीबद्दल काय की वारसा आहे आपला. ठीक आहे. कोणी असो आणि आध्यात्मिक केंद्र आहे. पण मला सांगा, आता बुद्धाचा जन्म हा लुंबिनीमध्ये बिहारमध्ये आणि इतक्या दूर महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये जंगलामध्ये कशाला बुद्धिस्ट धर्म पोचलेला आहे तो याच्यापर्यंत चायना इंडोनेशियापर्यंत. हा तर ते ठीक आहे, परंतु हा जंगलामध्ये या साईडला पश्चिम असं महाराष्ट्रामध्ये आपल्याला वाटतं. त्यावेळेस लोकच कमी होते. लोक कमी इतकं तर प्रसार झाला कसा? मग भिक्षू निघालेले उत्तर भारतातून प्रचार आणि प्रसार साधण्यासाठी, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. आणि आपले तिन्ही धर्म बघितले तर ते इथले आहेच नाही. ते आलेले ते गंगेच्या किनाऱ्यावर. बरोबर. हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, बरोबर. आपल्या लोकांनी फक्त त्याच्यामध्ये योगदान दिलेलं. बरोबर. त्यांना वाटलं जसं म्हणजे इस्लामला वाटत होतं की बार्बरिक लोक यांना जे आहे ते देणं जरुरी, तसं नॉर्थ इंडियन लोकांनाही वाटत होतं. म्हणून ते तीन इकडं आले. त्यांनी इथले जे आदिवासी लोक होते त्यांना धर्म दिला, त्यांच्या काही गोष्टी घेतल्या, त्या धर्मात टाकल्या. इथं बुद्धिस्टांनी त्यांना बोधिसत्व म्हटलं, हिंदूंनी अवतार म्हटलं, जैनांनी शासन देवता म्हटलं. असं ते त्याला ॲक्सेप्ट करतच राहिलं. दक्षिण भारताचा आणि याचा जे पूर्व भारत आहे यांचा असं ॲक्च्युअलमध्ये जे कोणतेच ठिकाण आहे पण यांनी घडून आणले ठिकाणं. पण सगळे ठिकाणं जे हिंदूंचे असो, बौद्धांचे असो, जैन आहे ते उत्तर भारतात आहे. बरोबर. बरोबर. इथं यांनी नंतरच्या काळामध्ये मंदिरं बांधली. बरोबर. जसं सपोर्ट मिळाला त्यानुसार. म्हणजे सपोर्टही आवश्यकताच आहे. त्याच्याशिवाय पॉलिटिकल आणि इकॉनॉमिकल सपोर्ट नसला आपण घर बांधतो. जर आपल्याकडे इकॉनॉमिकल ताकद नसेल तर कसं बांधू शकतो? बरं, मग मला असं म्हणायचं आहे की हा किती शतकामध्ये निर्माण झालं आहे? 5व्या शतकामध्ये. 6व्या शतकापर्यंत समजा ते वाकाटक संपले आहे ना. मग मला असं म्हणायचं की एवढी मोठी वास्तू आहे, एवढं मोठं शैक्षणिक केंद्र आहे, धार्मिक केंद्र आहे, आध्यात्मिक केंद्र आहे, ठीक आहे ना. मग हे लोकांच्या नजरेपासून लुप्त कसं काय झालं? त्याचं कारण असं आहे की लोक स्ट्रगल करायला लागले त्यांच्या बेसिक नीड्ससाठी. येस. हां. आणि तुम्ही बघितलं तर म्हणजे हिंदूंनी म्हणजे वैष्णव आणि शैवांनी जे ते एक सोपा मार्ग त्यांनी जे ते भक्ती मुवमेंट सुरू करून दिली. हां. तुम्हाला कुठं ते जायची गरजच नाही. घरी बसा, टाळ कुठत बसा, देवाचं नाव घ्या. बरोबर. 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 पण तुम्हाला जर बौद्धांमध्ये किंवा जैनांमध्ये जायचं त्या पर्टिक्युलर स्थानावर जावंच लागतं. बरोबर. बरोबर. तुम्ही घरी राहून जे ते हे करू शकत नाही, ध्यान करू शकत नाही. हां. आणि बुद्धिस्ट जैन हे ध्यान बेस्ड रिलिजन. बरोबर. त्याच्यामुळे ते जितकी सोपी यांनी केली म्हणजे जैन बुद्धिस्ट म्हणजे हिंदूंनी जेवढी सोपं हे केलं तेवढंच त्यानंतरच्या काळामध्ये जे ते बुद्धिस्ट आणि जैनांनी केलं. बरोबर. मला असं म्हणायचं की बाबा इतके इंग्रज आले, ते इंग्रज राजसत्ता आली, त्यांनी ते शिकारी करताना अलेक्झांडर म्हणून ते शूट केलं. रिलिजन नाहीच आहे. आता हिंदूंनी जे ते बुद्धिस्ट धर्म संपल्याबरोबर भगवान बुद्धाला नवा अवतार मानून घेतलं 9व्या-10व्या शतकामध्ये. बरोबर. बरोबर. आणि जे उरले सुरलेले बुद्धिस्ट होते ते वैष्णव झाले. हां. वैष्णव झाले. हां. आता त्यांच्या दृष्टिकोनातून जे ते मंत्रांमध्ये बुद्धांना स्थान देऊन दिलं, झाला संपला विषय. हां. बरोबर. हा विचार कोणीतरी ॲक्सेप्ट केला असेल आणि कोणीतरी समोर मग जे पदार्पण केलंच असेल. इंटेलेक्च्युअल लोक होते त्यांच्या लक्षातच आलं आपल्याकडे जी परंपरा आहे ना ती कशी आपण मागच्या गोष्टी सोडत नाही. हां. त्याला जे ते आपण जे ते ॲक्सेप्ट करतो, त्याला जे ते नव्या याच्यामध्ये टाकतो आणि पुढे चालतो. बरोबर. बरोबर. आता जर तुम्ही बुद्धिस्ट धर्मामध्ये बघितलं तर एवढं उत्क्रांती तुम्हाला बघायलाच मिळते. पहिल्या याच्यामध्ये भगवान बुद्ध टीचर होतात, त्याच्यानंतर ते बोधिसत्व बनून जे ते वेगवेगळे जन्म घेतात, त्याच्यानंतर जे ते शक्ती परंपरेचा स्वीकार करतात. बरोबर. बरोबर. म्हणजे श्रीदेवता तर आल्याच ना. बरोबर. परंत 7व्या-8व्या शतकापर्यंत जे ते सगळे ते ॲक्सेप्टच करत होते. बरोबर. म्हणजे जिवंत राहण्यासाठी. पण नंतरच्या काळामध्ये जे ते भिक्षू झाले नाही लोक. आणि इथं जे ते ह्या याच्यावरून ज्या लेण्या आहेत यांच्यावरती हल्ला झालेला नाही.
बरोबर मूर्त्या शाबूत आहे. बरोबर म्हणजे इथं जे भिक्षू होते ते म्हातारे होऊन मेले. बरोबर बरोबर बरोबर. म्हातारे होऊन मेले तर त्यांची परंपरा चालवायला कोणी राहिलंच नाही. हां, मग तेच म्हणायचं आहे किंवा हां. मला किंवा आणि ते संपलं. असं.